आज मी नॉनव्हेज प्रेमीचा सर्वात जास्त आवडणारा पदार्थ करणार आहे, तो म्हणजे चिकन बिर्याणी। आजची ही चिकन बिर्याणी मी कुकरमध्ये बनवली आहे। चिकन बिर्याणी म्हटलं की खूप जास्त वेळ लागतो आणि पसारा सुद्धा जास्त होतो, पण आजची ही बिर्याणी खूप जास्त पसारा न होता, जास्त भांडी खराब न करता होणार आहे। बिर्याणी करण्यासाठी जो वेळ लागतो तेवढाच वेळ इथे सुद्धा लागणार आहे। फक्त ही बिर्याणी बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत खूप जास्त करावी लागत नाही, कमीत कमी मेहनतीमध्ये बिर्याणी तयार होते। इथे तुम्ही मी बनवलेली बिर्याणी बघू शकता। भात अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे। बिर्याणीला असलेला रंग टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच ही बिर्याणी तयार होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बिर्याणी करण्यासाठी टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही आणि कांद्याची सुद्धा पेस्ट करायची गरज नाही। तुमच्या घरची पण बिर्याणी अशीच परफेक्ट होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या बिर्याणीला लाईक नक्की करा। सर्वात आधी एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बासमती तांदूळ घ्यायचे आहेत। बिर्याणी म्हटलं की बासमती तांदूळच लागतो। 1.5 वाटी तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता 2 ते 3 पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा। 3 वेळा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे, तर तांदळाच्या वरती 1 इंच पाणी राहणार इतपत पाणी यामध्ये टाकायचं। पाणी टाकून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी तांदूळ छान भिजत ठेवायचे। नंतर बिर्याणी म्हटलं की तळलेला कांदा हा आलाच, त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे आणि पातळ कापून घेतलेले आहेत। हाताने चोळून कांद्याच्या सर्व पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। या बिर्याणीमध्ये आपण टोमॅटोची पेस्ट किंवा टोमॅटोचा अजिबात वापर करत नसल्यामुळे कांदा थोडासा जास्तच घ्यायचा। कांदा मोकळा करून झालेला आहे। आता याला तळून घेऊ। तर कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे। थोडासा कांदा यामध्ये टाकायचा, एकाच वेळेस सर्व टाकायचं नाही किंवा जास्त सुद्धा टाकायचा नाही। मोठ्या आचेवरती कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा तळत असताना गॅस कुठेही कमी करायचा नाही, कारण कमी आचेवरती कांदा तांबूस रंगावरती तर तळला जातोच, पण तो मऊ होतो, कुरकुरीत होत नाही। मोठ्या आचेवरती 2 ते 3 मिनिटांमध्ये कांद्याला मस्त तांबूस रंग आलेला आहे। आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेला सर्व कांदा सुद्धा आपण तांबूस रंगावरती तळून घेऊ। कांदा तळून होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला पैसे पडत नाही, ते अगदी फुकट आहे। हा सुद्धा कांदा मस्त तांबूस रंगावरती फ्राय करून झालेला आहे। याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। नंतर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बिर्याणीसाठी चिकनचे पीस थोडेसे मोठेच घ्यायचे। आजची ही बिर्याणी आपण कुकरमध्ये करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आणि या कुकरची खालची बाजू तुम्ही बघू शकता, जाड आहे। तुम्हाला जर बिर्याणी कुकरमध्ये करायची नसेल तर तुम्ही कुठलंही जाड बुडाचं भांडं घेऊ शकता। कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। बिर्याणीला रंग छान येण्यासाठी 2 चमचे बेडगी लाल मिरची पावडर टाकायची। नंतर 1.5 चमचा गरम मसाला टाकायचा, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर टाकायची, 1.5 चमचा बिर्याणी मसाला टाकायचा। बिर्याणी मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले असतात, त्यामुळे वेगळे असे खडे मसाले मी इथे टाकलेले नाहीत। नंतर अर्धा चमचा पुदिना पावडर आणि 1 चमचा हळद यामध्ये टाकायची। माझ्याकडे पुदिना पावडर असल्यामुळे मी यामध्ये पुदिन्याची पानं वापरलेली नाहीत। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताजी पुदिन्याची पानं सुद्धा यामध्ये चिरून टाकू शकता। मसाले आणि चिकन छान एकत्र करून घ्यायचं। मसाल्यांची कोटिंग चिकन वरती मस्त लागली गेली पाहिजे, इथे तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या। हिरव्या मिरच्यांना मध्ये थोडीशी चीर पाडलेली आहे। नंतर 1 वाटी दही टाकायचं। दही घेताना ते आंबट नको आणि शक्यतो ताजंच दही टाकायचं। आपण आधी तांबूस रंगावरती कांदा तळून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेला आहे। हाताने कांद्याचा मस्त चुरा करून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचा। तळलेल्या कांद्यापैकी थोडासा कांदा मी लेअरसाठी बाजूला ठेवलेला आहे। नंतर मोठी अर्धी पळी तेल यामध्ये टाकायचं आहे। कांदा तळलेलंच तेल मी इथे वापरलेलं आहे, तुम्ही वेगळं सुद्धा टाकू शकता। या तेलामध्ये कांद्याचा फ्लेवर उतरलेला असतो, त्यामुळे बिर्याणीला छान चव येते। सर्व मी मस्त एकत्र करून घेतलेलं आहे। यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिली तर कोथिंबीर टाकून घेऊ। यामध्ये मी लसूण आणि अद्रकची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे, पण त्यावेळेस मी व्हिडिओ ऑन करायला विसरले आणि ते शूट झालं नाही, त्यासाठी मी माफी मागते। सर्व छान एकत्र करून झालेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि हा कुकर थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा। तुमच्याकडे वेळ असेल तर 2 ते 3 तास तुम्ही चिकन मॅरिनेट सुद्धा करून घेऊ शकता। दुसरीकडे गॅसवरती मी अर्ध पातेलं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत। तमालपत्र, मिरे, लवंग, छोटी मोठी विलायची,
दालचिनी, स्टार फ्रूट, अर्धा चमचा शहाजिरं, अर्धा चमचा साधं जिरं आणि चवीपुरतं मीठ. सर्व मसाले उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आणि एक पळी तेल यामध्ये टाकायचं. नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. पाण्याला आधीच खळखळून उकळी आलेली आहे, तर यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले बासमती तांदूळ टाकायचे. चमच्याने तांदूळ ढवळून घ्यायचे आणि मोठ्या आचेवरती आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. इथे तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचे नाही, तर फक्त 70 ते 80% तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये तांदूळ 70 ते 80% शिजून होतात. तांदूळ शिजला की नाही हे आपण चेक करून घेऊ. तांदूळ बोटाने तोडल्यानंतर लगेच तुटतो आणि हलकासा दबला सुद्धा जातो. असं असलं की तांदूळ शिजला म्हणून समजून जायचं. या पद्धतीने गाळणीने तांदूळामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. 70 ते 80% शिजलेला हा तांदूळ आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि कुकरचं झाकण काढून घेऊ. यामध्ये आपली कसुरी मेथी टाकायची राहिली तर ती यामध्ये चोळून टाकायची. जेव्हा आपण मसाले टाकतो त्याच वेळेस कसुरी मेथी सुद्धा यामध्ये टाकायची असते, पण माझं राहून गेलं. हलकीशी कसुरी मेथी चमच्याने एकत्र करून घेऊ. नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. मसाले मी एकत्र करताना ग्लोव्हजला जरा जास्त लागले होते, तर तेच मसाल्याचं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही अर्धी वाटी साधं पाणी सुद्धा यामध्ये टाकू शकता. मसाल्याचं पाणी चिकनमध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. अर्धी वाटी पाणी टाकल्यामुळे बिर्याणी आपली खूप जास्त कोरडी होत नाही आणि चिकन सुद्धा जळत नाही. आता या चिकनवरती 80% शिजवून घेतलेला भात टाकायचा आणि चमच्याने एकसारखा पसरवून घ्यायचा. नंतर इथे मी 1 चमचा खाण्याचा ऑरेंज कलर यामध्ये टाकलेला आहे. रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, यामुळे बिर्याणी फक्त सुंदर दिसते, चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. तुम्ही नाही टाकलात तरी सुद्धा चालेल. नंतर 1 चमचा खाण्याचा लाल रंग सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे. नंतर थोडासा तळलेला कांदा यावरती टाकायचा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुमच्याकडे असेल तर पुदिन्याची पानं सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकू शकता, पण मी यावरती पुदिन्याची पावडर टाकलेली आहे. नंतर पूर्ण 1 चमचा तूप थोडं थोडं करून यावरती टाकायचं. तुपामुळे भाताला थोडीशी शाईन येते आणि भात मोकळा सुटसुटीत होण्यास मदत सुद्धा होते. इथे आपला बिर्याणीचा लेअर लावून झालेला आहे. आता कुकरचं घट्ट झाकण लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथे मी कुकरची शिट्टी काढलेली नाही आहे आणि कुकरची रिंग सुद्धा नाही. झाकण लावून झाल्यानंतर कुकर गॅसवरती ठेवायचा आणि सुरुवातीला मध्यम आचेवरती फक्त 2च मिनिट कुकर आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. 2 मिनिटांनंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि 30 ते 35 मिनिट आपल्याला बिर्याणी सर्वात कमी आचेवरती शिजवून घ्यायची आहे. पूर्ण 35 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला. आता 15 मिनिटांनंतर कुकरमधली सर्व वाफ निघालेली आहे, तर आपण आता कुकरचं झाकण उघडून बघू. इथे आपली बिर्याणी मस्त तयार झालेली आहे. इथे मला एक सांगायचं आहे, तुम्ही बिर्याणीसाठी जाडबुडाचं भांडं घेतलं तर ते भांडं तुम्ही डायरेक्ट गॅसवरती ठेवू शकता, पण तुम्ही पातळ भांड्यामध्ये बिर्याणी बनवत असाल तर गॅसवरती डायरेक्ट भांडं न ठेवता त्याखाली एक तवा ठेवायचा आणि त्या तव्यावरती भांडं ठेवून 30 ते 35 मिनिट मंद आचेवरती बिर्याणी छान शिजवून घ्यायची. असं केल्यामुळे चिकन परफेक्ट शिजते आणि तळाला जळत सुद्धा नाही. इथे मी घेतलेला कुकर जाड असल्यामुळे मी डायरेक्ट गॅसवरती ठेवलेला आहे. तुम्ही बिर्याणी बघू शकता, अगदी सुंदर दिसत आहे. बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल. मस्त मोकळी सुटसुटीत आणि रंग सुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे. बिर्याणीचा भात सुद्धा परफेक्ट शिजलेला आहे. खूप जास्त शिजलेला नाही आणि खूप जास्त कमी सुद्धा नाही. चिकन सुद्धा मस्त शिजलेलं आहे. बिर्याणी गरम असल्यामुळे हाताला जरा चटके बसत आहे, त्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नाही आहे, पण चिकन सुद्धा मस्त शिजलेलं आहे. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही अशी बिर्याणी ट्राय करून बघा. तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा. बिर्याणी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.